नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल संपादक. प्रेक्षको, सध्या महाराष्ट्रामध्ये अनेकाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असा केला जातो. अक्षरशः या शब्दाने जपच केला जातो. पण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे खास व्यक्ती किंवा लाडके आमदार कोण आहेत असा जर प्रश्न पडला असेल तर ते औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार आहेत असं स्पष्ट झाले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे 3 दिवसाच्या लातूर दौऱ्यावर होते. या 3 दिवसाचा दौरा हा पूर्णपणे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या नियंत्रणाखाली किंवा यांच्या प्रभावाखाली त्यांचा इथे संपन्न झाला. संपूर्ण मतदारसंघात विविध गावात अभिमन्यू पवार यांनी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना फिरवून आणले. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम केले आणि अक्षरशः शेकडो कोटी रुपयाच्या विविध योजनांचं लोकार्पण किंवा त्या कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करून घेतलं. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची या संपूर्ण दौऱ्याच्या नंतर शेवटच्या दिवशी औसा येथे एक जाहीर सभा झाली आणि त्या सभेमध्ये शिवेंद्रसिंग राजे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे खरे लाडके आमदार कोण असतील तर ते औशाचे अभिमन्यू पवार आहेत असं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या आमदारावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यांनी या संदर्भात अनेक गुपितही जाहीर भाषणातून सांगितले. शिवेंद्रसिंग राजे यांचं असं दावा आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा विकास कामाच्या संदर्भात अनेक मंत्र्यांचे बजेट कपात करतात. पण एक आमदार असलेले अभिमन्यू पवार हे त्यांचे एवढे लाडके आहेत की त्यांनी केलेल्या मागण्या किंवा त्यांनी केलेली शिफारस अक्षरशः एक पैशानी कमी केली जात नाही. जेवढी मागणी करेल तेवढा निधी त्यांना मिळतोय असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते नेमके काय म्हणाले हे आपण त्यांच्या शब्दात ऐकूयात. अभिमन्यूंचा अभ्यास एवढा आहे, दुसरं ते देवेंद्रजींचे लाडके आहेत, त्यांना मागल तेवढा पैसा मिळतो. आम्ही आमचा प्रस्ताव पाठवला HPC मध्ये. माझा प्रस्ताव 8 का 9 कोटीचा होता, मंजुरी दिली 3 कोटीचे मला. म्हणजे मंत्र्याचे पण पैसे कापले पण तुमचे कापत नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळं आज एक आहे, म्हणजे मी जे मगाशी आधी पण एकदा बोललो की आज अभिमन्यूंना नुसता लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर प्रशासनामध्ये त्यांनी जे काही वर्ष काम केलं व प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ह्या दोन्ही बाजूंचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे. प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयातली आणि अधिकारी लेवलची कशी चालती आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मग लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं काय असतात ह्या दोन्ही गोष्टींचा त्यांना अनुभव आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या इथं असल्यामुळं राज्यामध्ये काय काय घडतंय, राज्यामध्ये चांगलं वाईट कोण काय करतंय, कुठं काय झालं, काय हे पोलीस यंत्रणा असेल बाकी काय असेल, अशा सगळ्या गोष्टींचा आज अनुभव हा आपल्या आमदारांकडं त्यांची सगळी कामाची जी काही आहे त्याची शिदोरी म्हणून आज. प्रेक्षको, लातूर जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत गेल्या काही दिवसापासून राजकारणामध्ये जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ हा मागासलेला किंवा दुर्लक्ष असलेला किंवा या मतदारसंघातील आमदारांना मंत्री म्हणून संधी मिळत नाही अशा स्वरूपाचा परिचय असलेला हा विधानसभा मतदारसंघ. पण ज्या वेळेपासून अभिमन्यू पवार हे औशाचे आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेपासून पांग फिटावा अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात योजना राज्य शासनाच्या असतील किंवा केंद्र सरकारच्या हे अभिमन्यू पवार यांनी आपल्या मतदारसंघात आणल्या आहेत. केवळ आणल्या किंवा त्या संदर्भातली एखादी जाहिरात केली, फलक लावला एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत, तर त्यांनी
बजेट आणलं, इमारती उभा केल्या, ऑफिसेस मंजूर करून घेतले, ऑफिसेस चालू केले आणि त्याचं लोकार्पणही केलेलं आहे. आज संबंध जिल्ह्यामध्ये नव्हे तर मराठवाड्यात देखील औसा विधानसभा मतदारसंघातील विकास कामाने अक्षरशः घोडदौड चालू केलेली आहे. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा 3 दिवस लातूर जिल्हा दौरा झाला आणि या संबंध दौऱ्यामध्ये अभिमन्यू पवार हेच पालकमंत्री आहेत की सहपालकमंत्री आहेत अशा स्वरूपाचं वातावरण 3 दिवसामध्ये दिसून येत होतं. या जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं तर महायुतीचे 6 पैकी 5 आमदार आहेत, पण त्यांची चेहरे या 3 दिवसाच्या दरम्यान पाहिल्यानंतर असं वाटत नाही की कोणीतरी अभिमन्यू पवार आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या संबंधावर प्लीज असेल. प्रत्येकाचे चेहरे हे पाहण्यासारखे झालेले आहेत. एवढी विकास कामे किंवा एवढा प्रभाव अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यावर तर टाकलेला आहेच आहे, पण पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर देखील टाकलेला आहे. अनेकदा विनोदानं असं म्हणतात की जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा, तशा पद्धतीचं वातावरण सध्या तरी या लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि लातूर जिल्ह्यापेक्षा औसा विधानसभा मतदारसंघ मोठा असं चित्र यावेळी निर्माण झालेलं आहे. हे सगळं का झालंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार अभिमन्यू पवार म्हणून हे शक्य झालं आहे अशी चर्चा जोरदार चालू आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी अनेकांनी मला मंत्री करा असा आग्रह धरला. आजही अनेक जण मंत्री केलं नाही म्हणून रुसून बसले आहेत अशी स्थिती आहे. पण अभिमन्यू पवार यांनी किती आग्रह धरला मंत्रिपदासाठी हे माहिती नाही, पण मंत्रिपदापेक्षाही अधिकचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवार यांना दिले आहेत असं एक पूर्ण परिस्थिती दिसून येत आहे. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे यांनी असंही सांगितलं की अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. महाराष्ट्रामध्ये कोणत्या मतदारसंघात कोणत्या नेत्याच्या बाबतीत कोणत्या विकास कामाच्या बाबतीत काय चाललं आहे हे देवेंद्र फडणवीस यांना जेवढं माहीत होतंय तेवढंच अभिमन्यू पवार यांना माहिती होतंय आणि त्यातून हे विकासाची कामे करतात असं सांगण्यात आलं. अभिमन्यू पवार हे कधी काळी देवेंद्र फडणवीस यांचे श्रीसहाय्यक होते. अर्थातच त्यांना प्रशासनाचा एक चांगला अनुभव आहे. त्यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. पहिल्या टर्ममध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने कामे केले आणि दुसऱ्या टर्ममध्ये तर ते एक्सपर्ट झालेले आहेत. एकूणच अभिमन्यू पवार यांना मंत्रिपदाची देखील गरज नाही अशी स्थिती आज झालेली आहे. हे सर्व काही देवेंद्र फडणवीस यांचे अभिमन्यू हे लाडके आमदार म्हणून शक्य झालं आहे असं वाटतं आहे किंवा अशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे. नमस्कार.